आम्ही ह्या वेळेस कॅम्पिंग करणार आहोत. म्हटलं संध्याकाळचा 5:30 नंतरचा ब्रेकफास्ट असतो तो आता आम्ही केलेला आहे. मिसळ आणि पाव होता मस्त. आता आपला गरुड जेब घेत आहे आणि त्रिकोणा किल्ला शूट करत आहे. सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोमिनिका सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज आहे शनिवार आणि आम्ही चाललेलो आहोत लोणावळा फिरण्यासाठी. तर बघूया या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय काय कोणते कोणते ठिकाणे एक्सप्लोर करण्यासाठी भेटणार आहेत. चला मग व्हिडिओ मध्ये तुम्ही बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. राईडला सुरुवात झालेली आहे आणि साईला सोडायचा होता मामाकडे. त्यासाठी आम्हाला निघता निघता 7:30 झाले. असो वीकेंड असल्यामुळे काहीच घाई नाही, आम्ही आरामात निघालो. सो लांबचा प्रवास असल्यामुळे मी पण स्कार्फ वगैरे बांधून घेतला आणि फायनली आपली राईड मस्त चाललेली आहे. सकाळचं थंड वातावरण आणि त्यामध्ये सुंदर असा निसर्ग. थोडीशी ट्रॅफिक मिळाली आणि आता आम्ही पनवेल सोडलेला आहे आणि छोटा मोठा नाश्ता करण्यासाठी थांबलेला आहोत. सो छोटा मोठा नाश्ता करून घेऊया, नंतर परत आपण राईडला सुरुवात करूया. नाश्ता करण्यासाठी बसलेला आहोत आणि फायनली आमचा एक नाश्त्याची ऑर्डर आलेली आहे. हा माझा नाश्ता आहे, सिंगल वडा उसल आणि मिस्टरांचा नाश्ता येत आहे. सो चला मग तोपर्यंत आपण सिंगल वडा उसल पासून सुरुवात करूया नाश्त्याला. चला मग आम्ही नाश्ता आमचा एन्जॉय करतो. मस्त कांदा वगैरे टाकूया, मस्त चटणी पण आहे. चला मस्त गरम गरम नाश्ता आलेला आहे. या काय तरी आलेली आहे मस्त. हा 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 भारी एकदम. गरम मिसळ वडा खाल्लेला आहे. सकाळी सकाळी खूप थंडी लागलेली आहे. सकाळी सकाळी थंड वाटतं आणि आता पाहू शकता मी मस्त ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. कसा मित्रांनो, थंडी गरमीचा मोसम आहे, त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आता आम्ही राईडला परत सुरुवात केलेली आहे. सकाळी मित्रांनो जेव्हा निघालो ना आम्ही, साईला नेऊन मामाकडे सोडला 7:30ला. त्याच्यानंतर आम्ही निघालो. पण साई आज थोडा नर्वस होता राहण्यासाठी, कारण त्याला जायचं होतं मावशीकडे. पण मी म्हंटल मावशीकडे नको आहे, मग तुला तिकडे नेणार कोण, कारण माझी ताई राहते कल्याणला. तर म्हटलं आजचा दिवस तू मामाकडे राहा, नंतर पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा मग तुला मावशीकडे सोडू. कसं तरी त्याची समजून घातलेली आहे आणि त्याला नेऊन सोडलेलं आहे. त्याला आता मित्रांनो कसे सगळे बोलतात ना, त्याच्यामुळे तो थोडा नर्वस होतो की तुझी मम्मी पप्पा दोघं जण जातात, तुला घेऊन जात नाहीत. मग कसं मुलांची ते डोक्यामध्ये येते ना, त्यासाठी तो असं बोलतो. असं तर ठीक आहे, त्याला समजावलेलं आहे. तर चला मस्त आपली राईड चाललेली आहे. आता काय आपल्याला ट्रॅफिक पण भेटणार नाहीये जास्त, कारण रस्ता मस्त मोकळा आहे. तर फटाफट आपण जाऊया. मित्रांनो येऊन पोहोचलेलो आहोत खोपोलीमध्ये आणि इकडे गगनगिरी महाराजांचा खूप मोठा मठ आहे. आम्ही पावसाळ्यामध्ये इकडे आलेलो आणि खूप सुंदर आहे. आतून तर एवढा मठ पाहण्यासारखा आहे. सो तुम्ही पण कधीतरी या, पण तुम्ही पावसातूनच या, कारण पावसातून जी बाजूला वाहणारी नदी असते ना, ते सुंदर रूप तुम्हाला पाहायला. इकडचा निसर्ग पण खूप सुंदर असतो पावसामध्ये पाहण्यासाठी. सो तेव्हाच या तुम्ही आणि खूप मस्त वाटतं. सो आता आम्ही इथे थोडं थांबलेलो आहोत. मिस्टरांसारखं कॉल येतोय, सो बोलले एक कॉल अटेंड करतो, नंतर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आम्ही येऊन थांबलेलो आहोत. खंडाळाचा एकदम टॉप व्ह्यू आहे. खंडाळा घाटला पाहू शकता, किती मस्त नजारा आहे. खालून पूर्ण रोड दिसतोय, गाडी येते. आणि इकडे आम्ही थांबलेलो आहोत आणि इकडे आमची पांड आहे. मस्त वाटतं एकदम, खूप सुंदर नजारा आहे. आणि पावसामध्ये जर इकडे तुम्ही पाहायला गेलात एकदम ब्युटिफुल नजारा असतो. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल मागचा, तर तुम्हाला समजेल की मी पावसाळ्यातून इकडे आलेली होती. खूप भारी वाटतंय. समोर बघा किती मस्त डोंगर आहे, उंचच्या उंच. खूप सुंदर आहे मित्रांनो नजारा. खूप मस्त वाटतं. आणि तिकडे आम्ही 10 मिनिटं थांबलेलो खंडाळा घाटच्या वरती आणि आमच्यासारखेच खूप जण थांबले तिकडे
फोटोशूट किंवा व्हिडिओ काढण्यासाठी, आणि 10 मिनिटासाठी आम्ही थांबलो. पण तिथे गाडीची सीट एवढी गरम झाली ना, खूप चटके लागतायत. पण मंकी का नाहीत काय माहिती नाही. तर पावसामध्ये तिकडे आम्ही आलेलो ना तेव्हा तिकडे खूप सारे मंकी होते, आणि आता खूप ऊन असल्यामुळे नसतील पण कदाचित. आणि तिकडचा नजारा खूप सुंदर होता, पावसातून तर एकदम भारी दिसतो. सो आता आम्ही आमच्या राईडला पण एक सुरुवात केलेली आहे. तर चला पटापट जाऊया, जिकडे आपण चाललेलो आहोत तिकडे पटापट पोहोचूया आणि थोडंसं रिलॅक्स होऊया. सो फायनल मित्रांनो, आम्ही येऊन पोचलेलो आहोत पावना लेक, हकुमा मटाटा. हकुना मटाटा नाव एकदम वेगळंच आहे. कॅम्पिंग मध्ये आम्ही स्टे करणार आहोत, आणि इकडे तुम्ही पाहू शकता पूर्ण कॅम्पिंग आहे. इकडे रूम्स पण अवेलेबल आहेत, पण रूमचं जरा रेट जास्तच आहे. त्यासाठी इकडे आम्ही ह्या वेळेस कॅम्पिंग करणार आहोत. म्हटलं खूप जण इकडे बुकिंग केलेलं आहे कॅम्पिंग मध्ये. आमच्या आधी 80 बुकिंग झालेली आहे आणि आमची 81 आहे. तर म्हटलं चला आपण पण मजा घेऊया सगळ्यांसोबत. आणि इकडे सगळं काही आहे, समोर बघा लेक आहे मस्त ब्युटिफुल एकदम. कायकिंग वगैरे आम्ही त्यांना विचारलं. सो पहिले इकडे होतं, पण आता नाही आहे, बंदच केलेलं आहे त्यांनी. 2 मुले आहेत ना, ती बुडालेली होती इकडे, त्यासाठी. सो चला आता थोडंसं फ्रेश होऊया आणि काहीतरी खाऊ पिऊया. इकडे आता नाश्ता भेटतो, तो 5 वाजता भेटतो. त्याच्यानंतर आपल्या इकडे डिनर असणार आहे, आणि पर पर्सन आहे ते 1200 रुपये आहे. सो आम्ही 2400 रुपये भरलेले आहेत, आणि सकाळी आमचा 11 वाजता चेकआउट असणार आहे. अजून काय काय तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता या स्टे मध्ये ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो मित्रांनो, आता आम्ही आमचा स्टे केलेला आहे. त्याचं नाव एवढं एकदम भारी आहे ना, हकुना मटाटा मध्ये आम्ही आमचा स्टे केलेला आहे. आणि तिकडे ना आपला 5 वाजता आपला नाश्ता मिळणार आहे. आता लंच काय मिळणार नाही, त्यासाठी आम्ही इकडे राजयोग हॉटेलमध्ये, मस्त आहे हॉटेल, तर तिकडे आम्ही आता आमचा लंच करण्यासाठी आलेलो आहोत. सो अंडा बिर्याणी मागवलेली आहे, कारण आता भूक पण नाहीये जास्त, पण इकडे भूक लागलेली आहे नाही का, राईड करून खूप जोराची भूक लागलेली आहे. सो म्हटलं साधी सोपी आणि अंडा बिर्याणी मागवलेली आहे. सो चला आता आम्ही आमचा लंच आहे तो एन्जॉय करतो. तोपर्यंत तुम्ही जरा वेट करा आमच्या पुढच्या व्हिडिओचा. आपलं मस्त आपण एक ड्रोन शूट करणार आहोत, जिकडे आपण कॅम्पिंग करणार आहोत, जिकडे आपण स्टे केलेला आहे तिकडे. आणि खूप मस्त मित्रांनो तिकडचा नजारा आहे, आजूबाजूचा परिसर पण एवढा सुंदर आहे ना. सो नंतरच बोलूया आपण, थंड होते. आम्ही आलेलो आहोत बघा, उंच दिसतोय का, त्रिकोणा फोर्ट आहे. आणि आता इथून आम्ही ड्रोन शूट करणार आहेत, कारण एवढी ट्रेकिंग करणं आपल्याला जमणार नाही, खूप उंच आहे. ट्रेकिंग साठी येत असतील लोक. वरती झेंडा लावलेला आहे मस्त. बघूया आपला ड्रोन उडतोय का, वरती उडेल का. मस्त आता आपला गरुड जेब घेत आहे आणि त्रिकोणा किल्ला शूट करत आहे. मित्रांनो, त्रिकोणी किल्ल्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा किल्ला पुण्यापासून सुमारे 60 किमी अंतरावर कामसेत गावाजवळ वसलेला आहे. त्रिकोणाच्या बाजूला असणारे तलाव आणि इकडचा निसर्ग खूप सुंदर आहे. हे असणाऱ्या बाजूच्या गावांना त्रिकोणा पेठ म्हणून ओळखलं जातं. त्रिकोणी किल्ले आपण पाहिलेला आहे, म्हणजे आपण ड्रोन फुटेज केलेला आहे. कारण तिकडे ट्रेकिंग साठी जातात लोक वरती एकदम चालत, आपण खालूनच पाहिलेलं आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत, पण तिकडेच आम्ही शूट करता करता आम्ही 1-2 रील्स पण शूट केल्या. एक मिस्टरांचा रील्स मी केली एक पहिली, मग त्यांनी केले, आणि ते बघा मी पण करतो. काही लोक मग ना 15 सेकंदाची रील्स असते, तर 4-4, 5-5 दिवस प्रॅक्टिस करतात नाही का. आम्ही 5 मिनिटांमध्ये केलेली आहे. असं बोलतात ना, नाचता येईना अंगण वाकडे, तसं नको. अंगण वाकडे असले ना मित्रांनो तरी पण आपल्याला नाचता आलं पाहिजे नाही का. सो आपली आपली स्टाईल आहे ना. चला आता जाऊया आपण आपल्या कॅम्पिंग वरती. मित्रांनो बघा किती थकलेली आहे मी, आणि आता टेंट मध्ये येऊन जस्ट आम्ही असंच आराम करतोय. बाजूला मुलींचा ग्रुप आलेले आहेत, आणि आमच्या बाजूला खूप टेंट आहेत, 5-6 टेंट असतील आहे ना. आणि सगळ्या मुलीच आहेत नाही का, शोधतायत, त्यांची गडबड चालू आहे सगळी.
आणि मस्त आता खालचा गेट पण ओपन केलेला आहे, जिकडे आपल्याला खाली लेकवरती जायचं आहे. सो थोडंसं ऊन खाली होऊ द्या, नंतर आपण जाऊया, आहे ना. मस्त ड्रोन शूट करूया आपण. ड्रोन शूट करूया मस्त. दिवसभर फिरते, खूप थकलो म्हणजे आहे ना. भारी वाटते. पहिल्यांदाच आहे कॅम्पिंग. फुल हवा इथं. हो, आपल्या कॅम्पचे आपलं पण कॅम्पिंग आहे ना. आमचं पण आहे टेंट. तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओ, आमच्याकडे पण टेंट आहे. आम्ही कॅम्पिंग केलेले 2दा पावसाळ्यामध्ये. असं आता कॅम्पिंग हे बघून असं आमच्या कॅम्पिंगची आठवण आली. सेम आहे ना, त्याच्यापेक्षा मोठं आहे आमचा थोडा. मस्त आहे. प्रत्येक वेळेस आपण हॉटेलमध्ये स्टे करतो ना, आज आपण कॅम्पमध्ये स्टे करूया, है ना. बरोबर. चलो थोडासा टाइमपास करते, मोबाईल चार्जिंग पे लगाते. मस्त मित्रांनो, जो संध्याकाळचा 5:30 नंतरचा ब्रेकफास्ट असतो तो आता आम्ही केलेला आहे. मिसळ आणि पाव होता, चांगला होता, ठीक आहे. आणि कॉफी, चहा पहिलं कॉफी होती. आणि आता इकडे मस्त आम्ही एक ड्रोन शूट करत आहोत. आणि खूप मस्त आहे इकडे खेळण्यासाठी, बघा असं बाणनी मारतात नाही का, ते आहे. आणि खूप ॲक्टिव्हिटी आहे इकडे, स्विमिंग आहे. आता याच्यानंतर मग जे काय बोलला तो, खूप सारे गेम आहेत, ते आपण थोडं करून बघूया. फिलहाल तर आपण आता मस्त नाश्ता केलेला आहे, मस्त फ्रेश पण मी झालेली आहे. आणि समोर मस्त काही लोक स्विमिंग करत आहेत, काही लोक लेकवरती गेले. सो आता ड्रोन शूट झालं की आपण थोडंसं लेकवरती जाऊया आणि तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आहे. आणि हवा तर बघा किती सुटलेली आहे, खूप म्हणजे खूप मस्त. आजूबाजूला बघा सगळे लोक मस्त एन्जॉय. इकडे स्विमिंग पूल आहे, छान आहे. 1200 रुपये म्हणजे पर पर्सन 1200, एवढे काही जास्त रेट नाही आहे. आणि खूप मस्त आहे, म्हणजे बऱ्यापैकी लोक इकडे एवढे एन्जॉय करू शकतात. लेकवरती आलेला आहोत. आणि हा आहे तो फ्लोटिंग ब्रिज आहे. आणि तिकडे गेलेले आहेत साईचे पप्पा. आणि इकडे खूप सारी मुलं बघा पाण्यामध्ये खेळत आहेत, मस्त दगडा मारत आहेत. आणि खूप सारे लोक बसलेले आहेत, एन्जॉय करत आहेत. चला म्हटलं आपण पण तिकडे. मस्त आता सनसेट झालेला आहे, खूप सुंदर इकडचा व्ह्यू आहे. मी तर खूप मस्त वाटतंय. हॅलो, काय करताय तुम्ही? एवढा मोठा दगड, अरे बापरे, छोटा छोटा टाका. मस्त एन्जॉय करते. समोर बघा आता चला आपण पण जाऊया फ्लोटिंग ब्रिज वरती. या काही लाटा मारते मस्त. हाय, नवीन सबस्क्रायबर्स आमचे. हाय एव्हरीवन. हाय वन. हाय, ही त्रिशा, हे दादा आहेत आणि या ताई आहेत. यांच्या बच्चे बर्थडे. खूपच छान वाटलं यांचा आम्हाला बघून स्वभाव. एकदम फ्रेंडली आहेत आणि एकदम मस्त वाटलं. म्हणजे असं वाटलंच नाही आम्ही यांची कंपनी खूप एन्जॉय करतोय. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. खूपच सुंदर आहे. आणि दादाही आम्हाला जेव्हा आम्ही ब्रेकफास्ट करत होतो ना तेव्हा मिळाले, तेव्हा आमची ओळख झाली. आम्ही विचारलं एकमेकांना. आणि अशीच आपल्याला सगळे मित्रमंडळी भेटत असते मित्रांनो. आणि खूप छान वाटलं आम्हाला पण तुमच्यासोबत. आणि आम्ही खूप फोटोज काढले, व्हिडिओ पण काढला, खूप मस्त. आणि सबस्क्रायबर्स पण झालेले. त्याचा जो नाईट लाईफ आहे ना तो मस्त एकदम. इकडे ना आउटडोर किंवा इंडोर गेम आहेत, तिकडे सगळे खेळतात. बॅडमिंटन, क्रिकेट, कॅरम आहे, प्लस ते बाणामध्ये मारतात ना टिश्यू बॉल, ते पण आहे. हा, साई असताना खूप एन्जॉय केलं असतं. आणि खूप मस्त आहे. थोडं आम्ही तुम्हाला दाखवणार की इकडे नाईट लाईफचं थोडं शूट करून दाखवते. हा, आतमध्ये खूप मस्त वाटतंय. आणि आता लोक फुल चिल करतायत, म्हणजे मजा करतायत, ड्रिंक करतायत, एन्जॉय करतायत. जो म्हणजे आपापले टेबल्स घेऊन ना असं मैदानामध्ये समोर बसलेले आहेत. आणि इकडे झुलाची सीट आता मोकळी झालेली आहे ना, तर म्हटलं चला मोकळं झालेलं आहे. इकडे काही झुला, समोर एक झुला आहे, 2 झुले आहेत. पण ते लाईनच लागलेली. पण इकडे आता आम्ही आलो
टेंट मधून बाहेर थोडस, तर बघते तिकडे झुला रिकाम आहे. म्हटलं चला जरा झुल्यावर झुलूया नाही का. मस्त वाटतं. छान एकदम थंडी थंड नाही आहे. थंडी नाही एवढी. थंडी नाहीये पण थंड आहे वातावरण. वातावरण आता थंड आहे. नाही कसलं गरम होतं थंडी काय नाही. माहिती. हा? तुम्हाला कसलं गरम होतं. एसी मध्ये राहतात ना. ग्रुप आले ना, ग्रुप मध्ये बघा मजा येते जरा. आम्ही दोघंच आहे. आमचे फॅमिली वाले ग्रुप करून निघतच नाहीत, मग आम्ही दोघंच फिरतो. आम्ही दोघंच फिरतो. पैसे नाही कोण काढत. नाही नाही, हा जो ट्रिप आहे ना तो आता कसा की आता इकडचा आहे. त्याच्यानंतर आपण प्लॅन करतोय थोडा लॉंग राईड करायचं, ड्राईव्ह करायचं. पण आम्ही लांब जायचा विचार चालू आहे. गोवा. बघूया साईला कोण सेटिंग करतोय. ते साईचं आपल्या सेटअप पूर्ण करावं लागतं तेव्हा आम्ही बाहेर पडतो. आणावंसं वाटतं साईला, पण मित्रांनो कसं एकदम रिस्की आहे ना. मस्त इकडे मित्रांनो बघा चिकन मॅरिनेशन केलेलं आहे. इकडे बनवत आहे चिकन बार्बिक्यू, मस्त एकदम कोयलाच्या भट्टीमध्ये. आणि इकडे मस्त लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे. सो फायनली मित्रांनो मस्त डान्स झालेला आहे, जेवण झालेलं आहे. नाईटची लाईफ कशी असते इकडे ते सगळं काही तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि सकाळची मित्रांनो आजची आपली राईड डोंबिवलीवरून येऊन पोहोचलेली आहे लोणावळा मध्ये, पावना लेक मध्ये. काय हकुना मटाटा मध्ये. आणि खूप मस्त आहे इकडे, छान आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा. आणि खूप छान वाटतं. इकडे टेंट पाहिजे तर तुम्ही टेंट मध्ये स्टे करू शकता, किंवा इकडे रूम्स पण अवेलेबल आहेत, तिकडे पण तुम्ही स्टे करू शकता. आणि खूप मस्त आजचा दिवस आमचा गेलेला आहे. मस्त नाईट लाईफ आम्ही एन्जॉय केलेली आहे, खूप डान्स केलेला आहे आणि खूप छान वाटलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं एकदम. आणि ऍक्च्युली ना हा शनिवार जे गेला ना तो गेला शनिवारपेक्षा फटाफट गेला एकदम. मस्त आणि गेला. खूप मस्त वाटलं. राईड करायला मजा आली असं मला. जाम मजा आली. आणि का मजा आली माहितीये का, कारण रस्ता एवढा भारी होता ना, खूप छान वाटलं. लोणावळ्यापासून आतमध्ये आम्हा किती 28 मिनिटं दाखवत होता, 30 मिनिटं पकडा, कारण रस्ता ना अरुंद आहे. 1 तास. एक तास दाखवत होता. 1 तास दाखवत असेल, पण आम्हाला थोडा जास्त वेळ लागला, कारण ना रस्ता खूप अरुंद आहे. त्यासाठी ना गाडी आरामात चालवा. टाइमपास करू ना. आम्ही आरामात आलो, पण गाडी तुम्ही जेव्हा चालवाल ना तेव्हा आरामात चालवा, कारण रस्ता ना इकडे येण्यासाठी पावना लेकला खूप अरुंद आहे. त्यासाठी सांभाळून गाडी चालवा. आणि याचं असेल तर नक्की या स्टेला तुम्ही व्हिजिट करा. स्टेचा ऍड्रेस आणि बाकी काही तुम्हाला जर माहिती पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा, जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला जाईल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, आता बाय 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 अँड गुड नाईट. टेक केअर, गुड नाईट. आणि आजची आपली नाईट होणार आहे टेंट मध्ये, फर्स्ट नाईट. बाय बाय.